नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे अशिदा प्रकाशन, डोंबिवली. आज आपण जनाबाईंच्या उपदेश याचे अभंग ऐकणार आहोत. अभंग 227 पासून आपण घेणार आहोत. प्रथम आपण 227वा अभंग ऐकूया. भक्ती भावे वळगा देव महाराज पंढरीराव. पंढरी सजावे संत जनी भेटावे. भक्ती आहे ज्याचे चित्ती त्याला पावतो निश्चिती. भाव धरा मनी म्हणे नामयाची जनी. म्हणे नामयाची जनी. अर्थ: महाराज पंढरीराव म्हणजेच पंढरीचा पांडुरंग. पंढरीचा पांडुरंग भक्तीने आकळला जातो, आपल्याकडे वळतो आणि आपलासाच होतो. पण भक्ती ही अनन्यच पाहिजे. अनन्य भक्ती म्हणजेच परमेश्वराशिवाय अन्य कशाचीही अपेक्षा नसणं, आणि तिलाच अव्यभिचारी भक्ती असं म्हणतात. अशा भक्तिभावाने पंढरीला जावं, तिथले सर्व संत सज्जनांना भेटावं आणि भक्तीचा आनंद लुटावा. ज्याच्या मनात अनन्य भक्ती आहे त्याला परमेश्वर भेटतोच भेटतो हे नक्कीच आहे. आणि म्हणूनच भाव मनी ठेवून भक्ती करावी. अशीच नामयाची जनी म्हणते, मनी नाही भाव आणि देवा मला तू पाव. हे कधीही शक्य नाही. पुढचा अभंग 228वा आपण ऐकूया. बांधोनिया हात गयावळ मारिती. दंड ते करीती मोक्षासाठी. गेले ते पितर मोक्षा लागी तुझे. आता देई माझे दक्षिणेसी. बापुडे केश बोडीती मिशी दाढी. मग दक्षिणा हिरडी खातसे हे. फार सकाय सांगू मेल्या विण मुक्ती. नाही तेव्हांची ती स्वप्न सुख. अनंत जन्म मृत्यू होता जैसे दुःख. त्याहुनी अशेष आहे तेथे. भांबावले जन धावे आटा अटी. सोडूनिया कोटी अनंत पद. न लगे गाळावे न लगे तळावे. न लगे मरावे मुक्तीसाठी. मुक्ती लागे पाया जाऊनिया पाहे. जीव जाता देह जनी नाही. जीव जाता देह जनी नाही. अर्थ: भोळे भाबडे लोक त्यांच्या पितरांना मोक्ष मिळावा म्हणून गयेसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री जातात. पण त्या ठिकाणचे उपाध्याय भिक्षू हे मात्र अविचारानेच तिथे जाणाऱ्या लोकांशी वागत असतात. आलेले लोक जेव्हा पितरांच्या मोक्षाची इच्छा व्यक्त करतात तेव्हा ते उपाध्याय त्यांना शिक्षा करतात आणि ती शिक्षा त्यांना भोगायला लावतात. शिवाय आता तुमच्या पितरांना मोक्ष मिळाला असं सांगून भरपूर दक्षिणा घेऊन त्यांना लुबाडतात देखील. बिचाऱ्या लोकांना दाढी मिशी काढायला तर लावतातच, पण मुंडन करण्यासही त्यांना भाग पाडतात आणि वरून पुन्हा दक्षिणेसाठी तोंड उघडतात. नको त्या स्वप्न सुखांची इच्छा लोक करत असतात. फार काय सांगायचं की मेल्याशिवाय मुक्ती नाही. अनंत वेळा जन्म आणि मृत्यू होऊन सुद्धा माणूस दुःखीच असतो. त्याहून अधिक काय आहे? मुक्ती मिळण्यासाठी गाळणं, तळणं, मरणं हे काहीही करावं लागत नाही की कशाचा त्याग देखील करावा लागत नाही. विशेष अशी वेगळी खटपट करावी लागतच नाही. मरावं लागत नाही म्हणजेच अतिशय त्रास सहन करावा लागत नाही. उलट ज्यावेळी तुम्ही खरे भक्त होणार ना त्यावेळी मुक्ती स्वतःहून तुमच्या पाया पडते, जवळ येते. आणि जनाबाई देखील म्हणतात की ज्यावेळी तुमची देहासक्ती जाईल, जीवभाव दूर होईल
त्यावेळी मुक्ती स्वतः जवळ येईल आणि पाया पडेल. पुढचा अभंग ऐकूया. 229. धनियांचे पडपे गेला, जीव जीवे जीव झाला. देही देह हारपले, गेह गेहातीत झाले. झाला आश्रम आश्रमा, जनी म्हणे धरा प्रेमा. जनी म्हणे धरा प्रेमा, जनी म्हणे धरा प्रेमा. अर्थ: धनियांचे पडपे, पडपे म्हणजे श्रीमंतांच्या बरोबर, पण श्रीमंत पैशानी नव्हे तर आत्मभावानी श्रीमंत असलेल्या संतांच्या संगतीने जो गेला तो जीव जीवभावाने शिवात विलीन होणारा जीव झालाय. त्याच्या देहाचं देहभान हरपलं आणि तो या संसाराच्या संसारीतच झालेला आहे. जनाबाई म्हणतात की जीवभावाने शिवभावावर एवढं प्रेम करावं की सहजपणे त्याला चारी आश्रम पार करता यावेत. पुढचा अभंग ऐकूया. 230. झाली जगाची ये सीमा, वस्तुभाव ये रव्योमा. पहा हो अधिकारी, नको असुनी भिकारी. पटतंतूंचा घडला, घट मृत्तिकेचा झाला. पहा श्वान समची पंडित, जनी म्हणे कची मात. जनी म्हणे कची मात. अर्थ: जगाला टाळून वस्तुभाव, वस्तुभाव म्हणजे आत्मस्वरूप दुसरीकडेच आहे असं समजणारे शब्द पंडित परमात्म्याचा शोध घेत राहतात, पण त्यांच्या हाती काही लागतच नाही. खरं पाहता ते त्यांच्या स्वतःतच तसे जगत असतात, जगतात. आत्मतत्व सर्वत्र भरून असतं, पण त्याची जाणीव नसल्यामुळे ते अगदी भिकाऱ्यासारखे वंचित होतात. जगतामध्ये परमेश्वर एवढा ओतप्रोत भरलेला आहे, जसे कापडात कापसाचे तंतू असावेत किंवा माठामध्ये माती असावी. म्हणजेच जगाचं उपादान कारण परमात्मा आहे असं असून त्या जगाला बाजूला सारून जो ईश्वराला बघायला जातात त्याची मात्र फजिती होते असं पंडित लोक श्वानासारखे भुंकतात. म्हणून जनाबाई म्हणते की त्यांचं बडबडणं आणि कुत्र्याचं भुंकणं हे एकच आहे. पुढचा अभंग ऐकूया. 231. नाद पडे कानी, मृग पैज घाली प्राणी. आवडी अंतरी, गजमेला पडे गारी. चोख पाहे अंग, दीपे नाडला पतंग. गोडी रस गळा, मच्छर अडकला गळा. कंदे अली नेला, म्हणे जनी तोची मेला. म्हणे जनी तोची मेला. अर्थ: मोह स्वतःच्याच नाशाला कारणीभूत होतो असं जनाबाई या अभंगातून सांगतात. मृग, मृग म्हणजे हरिण, यातला नादाच्या आवाजाचा मोह असतो. आवाजाच्या दिशेने ते धावतं आणि शिकाऱ्याचे शिकार होते. हत्तीला हत्तीणीचं विलक्षण आकर्षण असतं. एखाद्या हत्तीची शिकार करायची जर असेल किंवा त्याला जर पकडायचं असेल तर अशा वेळी एक मोठी गार तयार करतात, म्हणजे मोठा खड्डा तयार करतात, ज्याला आपण चर असं म्हणतो. आणि असा करून त्याच्या वरच्या भागावर पालापाचोळा झाकून ठेवतात आणि खोटी हत्तीण त्यावर उभी करतात. त्यामुळे हत्ती त्या खोट्या हत्तीणीकडे आकर्षला जातो आणि तो त्या चरात पडतो आणि अशा प्रकारे हत्तीच शिकार होतो. पतंगाला प्रकाशाचा मोह असतो, म्हणून एखाद्या दिव्यावर तो सारखी झडप घालत असतो आणि शेवटी त्या दिव्यामुळे जळून मरतो. पाण्यातील मासा याला अन्नकणांचा मोह असतो. गळाला अन्न लावून तो गळ पाण्यात टाकला की मासा त्या अन्नामुळे गळाला लागतो आणि स्वतःच्या जीवनाला मुकतो. तो अली, अली म्हणजे भुंगा, त्याला सुगंधाचा मोह असतो.
त्या सुगंधापायी तो सुवासिक फुलात, विशेषतः कमळात राहून जातो आणि कमळ मिटलं की आतच ऑक्सिजन अभावी मरून जातो. याचं तात्पर्य काय आहे की कोणत्याही मोहाचा मोह झाला म्हणजे त्या मोहपाशातच माणूस अडकतो आणि स्वतःची अवनती करून घेतो. पुढचा अभंग ऐकूयात 232वा. भृंगाची अंगी कोणते हो बळ, शरीरे अनाढळ केली आळी, काय तिने तप मुद्रा धरियेली, म्हणून या झाली भृंगी अंगे, अरे बाशहानिया तैसा करी जप, संत योगे पाप नाही होय, नामयाची जनी पिटीती डांगोरा, संदेह न धरा करा पूजा, संदेह न धरा करा पूजा. अर्थ: माणसांना कितीतरी गोष्टी अगम्य असतात. एक साधी भृंगी, पण तिच्या अंगी अशी कोणती शक्ती असते की ज्यामुळे एका अळीची भृंगी म्हणजे भृंगी होते. ती अळी निश्चल राहून, निश्चलता हेच तर तिचं तप असेल का हो? अळीची भृंगी होण्यासाठी कोणती तपमुद्रा तिने केली आहे? कोणतं तप तिने केलं असावं की ज्यामुळे त्या अळीचं रूपांतर भृंगीत झालेलं आहे? अहो, भृंगीप्रमाणे तुम्ही पण जप करा, तप करा, संत संग धरा, ज्याने तुमचं पण पाप संपुष्टात येईल, असं नामयाची जनी म्हणते. पुढे ती अजूनही असं म्हणते की मनात कोणालाही अल्पसा सुद्धा किंतु आणू नका आणि पांडुरंगाची पूजा करा, जप तप करा, असा अनन्य भक्तीचा डांगोरा जनाबाई करत असतात. पुढचा अभंग 233वा. जहाज तारिले तारिले शेवटी उगमासी आले, भाव शिळासी लाविला, नाम फरारा सोडिला, कथा भरीचे लेकेणे, घ्या रे नका दैन्यवाणे, एका मनाचा विचार आधी देऊन निर्धार, कोण देतो फुकासाठी आर्तभूत व्हावे पोटी, आर्तभूत वारे जनी म्हणे केणे घ्या रे, जनी म्हणे केणे घ्या रे. अर्थ: शरीर रूपी जहाज पांडुरंग कृपेने तरलं गेलं आणि शेवटी ते उगमासी म्हणजेच मूळ स्वरूपाला आलं. याचाच अर्थ कोहमचं सोहम झाले याची जाणीव झाली. पण ही जाणीव होण्यासाठी शरीर रूपी जहाजाला अनन्य भक्तिभाव रूपी शीड लावलंय आणि अखंड नामस्मरणाचा फरारा सोडलाय. या शरीररूपी जहाजात प्रभू नामच अनेक गुणगान वर्णन केलेल्या कथा भरलेल्या आहेत. याचा आस्वाद तुम्ही पण लुटा. प्रभू नामाशिवाय जीवन हे फारच दैन्यवान आहे. तुम्ही दैन्यवान राहू नका. मनात निर्धार करा आणि निर्धार करून त्या मनाचा इसारच पांडुरंगाला देऊन टाका. म्हणजेच मनच पांडुरंगाला अर्पण करा. कोणीच जगात दुसऱ्याला फुकट काहीच देत नाही हो. अहो, शरीररूपी जहाज याला मूळ स्वरूप जाणण्यासाठी आर्तभूतच व्हावं लागतं आणि आर्ततेच्या पोटीच स्वरूप जन्मतं. आणि म्हणूनच तुम्ही सारे आर्तभूत व्हा आणि हरिनाम कथा संत संगाने आस्वाद घ्या, असं जनाबाई म्हणतायत. आजचा भाग आपण इथे पूर्ण करणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.